जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो आपण बर्थडे बॅनर एडिटिंग वरती केलेला आहे। त्यामध्ये आपण तुम्हाला PLP फाईल सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे। तसेच खूप काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। जसं की बघू शकता, हे जे टेक्स्ट आहे ते कसं तयार केलं हे सुद्धा सांगणार आहे सोप्या पद्धतीत। आणि भावांनो, या फोटोला आपण ऑइल पेंट इफेक्ट दिलेला आहे। तर भावांनो, तुम्हाला ऑइल पेंट इफेक्ट देता येत नसेल तर त्यावरती सुद्धा आपण ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता। त्यामध्ये मी बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं इमेजचं हे सुद्धा सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे, एकदम सोप्या पद्धतीमध्ये। तर त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहून अशा प्रकारे ऑइल पेंट इफेक्ट तुमच्या इमेजला देऊ शकता। तर भावांनो, मी इथे वापरलेले जे फोटोज आहेत ते एकदम फुल HD आहेत। तर भावांनो, तुमच्याजवळ फुल HD फोटो असतील तर खूपच चांगलं होईल। आणि भावांनो, आपण बघू शकता खालतून अशा प्रकारे इरेज केलेला आहे। ते कसं इरेज करायचं मी तुम्हाला सांगणार आहे। तर भावांनो, हे इरेज केलेलं आहे आपण फोटो एडिटर ॲपमधून, आणि ते कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत नक्की बघा, कोठेही स्किप करू नका, कारण खूप इम्पॉर्टंट माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। हे टेक्स्ट कसं तयार करायचं, पुन्हा आणखीन हा जो खालून आपण पार्ट इरेज केलेला आहे तो कसा करायचा हे सुद्धा सांगणार आहे। आणि भावांनो, या बॉक्समध्ये इमेज टाकलेल्या आहेत 2, त्या कशा टाकल्या हे सुद्धा सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे। आणि भावांनो, जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही जरी अडचण असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करून तिथे मेसेज करू शकता। इंस्टाग्राम आयडीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तसेच भावांनो, जर तुम्हाला HD मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन सुद्धा HD मटेरियल तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। आणि भावांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी पिक्सेल ॲपचं प्रो व्हर्जन सुद्धा टाकलेलं आहे, त्याची लिंक टाकलेली आहे। वरती एक मेसेज पिन केलेला आहे भावांनो, तेथे जाऊन तुम्ही सर्व ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। तर भावांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खरंच खूप इंटरेस्टिंग झालेला व्हिडिओ आहे। यामध्ये खूप फुल HD मी मटेरियल यूज केलेलं आहे। फोटोसुद्धा एकदम फुल HD आहेत, बघू शकता। एकदम कडक असा जो आपला बॅनर आहे तो झालेला आहे। त्यासाठी भावांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, झिप फाईलचा पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला भावांनो, आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात। तर भावांनो, आपण आलो आहोत आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवरती आल्यानंतर भावांनो, मी तुम्हाला आपल्या मटेरियलमध्येच म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक प्रोव्हाइड केलेली आहे। त्या लिंकवरती जाऊन भावांनो, तुम्हाला ती PLP फाईल आणि जे मटेरियल दिलेलं आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि भावांनो, तो झिप फाईलचा जो पासवर्ड आहे तो व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आपला कोठी स्किप करू नका, खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत नक्की बघा। तर भावांनो, मी जी ती फाईल आहे ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतलेली आहे आणि ती आपल्याला फाईल मॅनेजरमध्ये एक्सट्रॅक्ट करून घ्यायची आहे। तर ती कशी करायची आपण व्हिडिओमध्ये बघूयात। तर भावांनो, मी फाईल मॅनेजर ओपन करतो। ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे दर्शन बर्थडे PLP GIF अशा प्रकारे PLP फाईल दिसून जाईल। तर त्यावरती क्लिक करायचं, एक्सट्रॅक्ट हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर भावांनो, तुम्हाला इथे पासवर्ड एंटर करायचा आहे। तर पासवर्ड व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे मिळून जाईल, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर भावांनो, मी इथे पासवर्ड टाकून घेतो। तर पासवर्ड टाकल्यानंतर आपली जी फाईल आहे एक्सट्रॅक्ट झालेली आहे। एक्सट्रॅक्ट झाल्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे, इथं काही करायचं नाही। तर भावांनो, तुम्हाला इथे पिक्सेल ॲप ओपन करून घ्यायचं आहे। आणि भावांनो, माझ्याजवळ जे पिक्सेल ॲप आहे मी एकदम प्रो व्हर्जनचं पिक्सेल ॲप यूज करतो। तर भावांनो, तुमच्याजवळ हे पिक्सेल ॲप प्रो व्हर्जन नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तिथे मी पिक्सेल ॲप सोबतच आणखीन काही जे एडिटिंगचे ॲप आहेत ते सुद्धा तुम्हाला तिथे मिळून जातील। तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर भावांनो, मी पिक्सेल ॲप ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे कॅन्सलवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर भावांनो, तुम्हाला वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि ओपन PLP फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम वरती एकदम तुम्हाला PLP हे ऑप्शन दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथे ॲरोवरती यायचं आहे, बॅक येऊन जायचं आहे, ओके। बॅक आल्यानंतर भावांनो, तुम्हाला इथे एक फोल्डर दिसून जाईल दर्शन बर्थडे PLP, याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता भावांनो, इथे पिक्सेल ॲपचं सिम्बॉल दिसत असेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे। आणि क्लिक केल्यानंतर ओपन अँड ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बॅक येऊन जायचं आहे, ओके। तर आल्यानंतर भावांनो, बघू शकता एकदम कडक जी आपली PLP फाईल आहे पिक्सेल ॲपमध्ये तयार केलेली, एकदम कडक PLP फाईल तयार केलेली आहे, ओके। तर भावांनो, तुम्हाला इथे लेअरमध्ये जायचं आहे। लेअरमध्ये गेल्यानंतर पाहू शकता
इथे जे जे आपले पेजेस आणि जे मटेरियल यूज केलेलं आहे त्यांना अनलॉक करून घ्यायचं आहे. लॉक दिलेला आहे ते अनलॉक करून घ्यायचं आहे. ओके. तर मेन मुद्दा आहे भावना आपल्या व्हिडिओचा. तर मी खालून अशा प्रकारे जे फोटो आपला इरेज केलेला आहे तो कशा प्रकारे केला आहे हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ कोठेही स्किप करू नका. ओके. तर भावना हे जे फोटो आहे मी इथून डिलीट करून घेतो. डिलीट केल्यानंतर भावना आपल्याला इथून बॅक येऊन जायचं आहे. ओके. बॅक आल्यानंतर भावना तुम्हाला मटेरियलमध्ये एक बॅकग्राऊंड दिलेला आहे. तर भावना ते बॅकग्राऊंड तुम्हाला इथे यूज करायचं आहे. तर ते बॅकग्राऊंड मी इथे दिलेलं आहे मटेरियलमध्ये. ओके. तर अशा प्रकारचं जे बॅकग्राऊंड आहे ते मटेरियलमध्ये दिलेलं आहे. इथे भावना आपल्याला एका नवीन ॲप्लिकेशनचा यूज करायचा आहे, तुम्हाला माहीतच असेल. तर भावना फोटो एडिटर ॲपचा आपल्याला इथे उपयोग करायचा आहे. तर कसा करायचा आहे मी व्हिडिओमध्ये सांगतोय, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर फोटो एडिटर ॲपमध्ये तुम्हाला हे जे बॅकग्राऊंड आहे ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर भावना तुम्हाला इथे टेक्स्ट आणि इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर भावना प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे. तुम्हाला माहीतच असेल कशाप्रकारे इमेज ॲड करतात फोटो एडिटर ॲपमध्ये. तर इथे मी जे 2 फोटोज आहेत ते ॲड करणार आहे. तर पहिला हा फोटो आहे, दुसरा हा फोटो आहे. ओके. तर 2 फोटो मी ॲड केलेले आहेत. 3 फोटो आलेले आहेत. एक फोटो डिलीट करतो. ओके. तर डिलीट केल्यानंतर भावना पाहू शकता तुम्हाला या इमेजला मी एकदम कडक ऑइल पेंट इफेक्ट दिलेला आहे. ओके. तर ऑइल पेंट इफेक्ट आता म्हणत असाल आम्हाला तर देता येत नाही, आम्ही कसा द्यावं. तर भावना त्यावरती सुद्धा आपण ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओमध्ये तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही ऑइल पेंट इफेक्ट अशा प्रकारे देऊ शकता. तर भावना मी इथे खालचा जो पार्ट आहे इमेजचा तो आपल्याला इरेज करायचा आहे. तो कशा प्रकारे करायचा आहे हे मेन मुद्दा आहे आपल्या या व्हिडिओमधला. ओके. तर भावना इथे तुम्हाला पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर फर्स्ट जे ऑप्शन आहे एचं त्याच्यावरती क्लिक करायचे. वरतून अशा प्रकारे तुम्हाला खालून ही जी इमेज आहे क्रॉप करायची. ओके. तर इथे तुम्हाला ओपासिटी जी हार्डनेस आहे ती कमी जास्त करू शकता. तर एकदम कमी करायची, अप्लायवरती क्लिक करायचं. ओके. तर अशा प्रकारे क्रॉप करून घ्यायचं खालतून आणि अप्लायवरती क्लिक करायचे. पाहू शकता एकदम कमी वेळेमध्ये. जर तुम्ही हे जे पिक्सआर्टमध्ये करत बसलात तर खूप वेळ लागेल, तर तुमचा वेळ वाचेल या ॲपमुळे. ओके. तर हे झाल्यानंतर भावना तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे. पहिल्या इमेजला तर आपण इरेज केलेलं आहे, आता दुसऱ्या इमेजला करायचं आहे. तर दुसऱ्या इमेजवरती सुद्धा आपल्याला असंच करायचं आहे. हेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. खालतून अशा प्रकारे इरेज करून घ्यायचं आहे. अप्लायच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि ही जी इमेज आहे भावना इथे आपण बॅक साईडला ॲड केलेलं आहे. ओके. तर प्रॉपर ॲड करूयात अशा प्रकारे. पेन्सिलच्या आयकॉनवरती जातो, आणखीन थोडंसं क्रॉप करून घेतो. ओके. तर हे झालं आपलं क्रॉप. आता क्रॉप झाल्यानंतर भावना तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे आणि जे बॅकग्राऊंड ॲड केलेलं भावना त्याला सिलेक्ट करायचं आणि इथून डिलीट करून टाकायचं आहे. ओके. तर हे झालं डिलीट. वरती राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इमेजमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे आपलं हे PNGमध्ये. ओके. तर PNGमध्ये सेव्ह केल्यानंतर इथे आपल्याला पिक्सेल ॲपमध्ये जायचं आहे. ओके. पिक्सेल ॲपमध्ये आल्यानंतर इम्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आल्यानंतर भावना जे आपले जे तयार केलेलं आहे आपण आपल्या फोटो एडिटर ॲपमध्ये ते अशा प्रकारे इथे ॲड करायचं आहे. ओके. तर हे ॲड केल्यानंतर तर तुम्ही म्हणत असताल भावना आता हे टेक्स्ट कसं तयार केलं, तर त्यासुद्धा सांगतो भावना तुम्हाला. तर लेअरमध्ये जायचं आहे आणि जे फोटो ॲड केलेले आता तो आपल्याला इथे लॉक करून घ्यायचा आहे. तर हे जे टेक्स्ट आहे ते कसं ॲड केलं तर हे सुद्धा सांगतो, त्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक भावना. ओके. तर आता हे जे टेक्स्ट आहे मी सांगतो तुम्हाला. तर मी हे जे टेक्स्ट आहे इथून डिलीट करत आहे. अशा प्रकारे डिलीट केलं. ओके. फॉन्टसुद्धा तुम्हाला दिलेले द्यायचे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर वरती प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. एडिटमध्ये जायचं आहे. इथे जे न्यू टेक्स्ट आहे ते डिलीट करायचं आहे आणि इथे मी विजय हे जे टेक्स्ट आहे तयार केलं. ओके. टेक्स्ट तयार केल्यानंतर इथे त्याला जरा ह्या साईडला घेऊन येतो. ओके. आल्यानंतर भावना तुम्हाला इथे काय करायचं आहे तर फॉन्टमध्ये जायचं आहे. फॉन्ट माय फॉन्ट्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी फॉन्ट दिलेला, काळजी करायची काय गरज नाही. तर अशा प्रकारचा जो फॉन्ट आहे तो इथे आपल्याला यूज करायचा आहे. ओके. तर हे फॉन्ट यूज केला. ओके. तर आता कलर कसा द्यायचा तर भावना याच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे कलरचा ऑप्शन दिसत असेल तर त्यामध्ये जायचं आहे. तुम्हाला ग्रेडियंटच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि एकदम लास्टला जायचं आहे. ओके. लास्टला आल्यानंतर भावना तुम्हाला इथे अशा प्रकारचा थोडासा कलर दिसायला ग्रेडियंटमध्ये एक
वरतून तुम्हाला टेक्स्चर सारखा दिसत अशा प्रकारचा. ओके, खालतून काळा आणि वरून थोडासा पांढरा. तर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर भावनो इथे पहिल्या रेषेवरती क्लिक करायचे आणि अशा प्रकारे तुम्हाला याची साईज जी आहे वाढून घ्यायची आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर भावनो तुम्हाला इथे जायचं आहे आता इनर शॅडो या ऑप्शनमध्ये जायचं आहे. ओके, इनर शॅडो इथे इनेबल करायचं आहे. ब्लर रेडियस एकदम कमी करायची आहे आणि इथे कलर सिलेक्ट करायचा आहे व्हाईट म्हणजेच पांढरा कलर सिलेक्ट करायचा आहे. तर ऑफसेट एक्स तर तुम्हाला 3 वरती ठेवायचं आहे आणि हे सुद्धा 3 वरती ठेवून जायचं आहे. ओके, तर याची साईज आपण वाढवून घेऊयात. अशा प्रकारे वाढवली साईज वाढवल्यानंतर भावना तुम्हाला आता इथे बीच्या ऑप्शनवरती जायचं आहे. बी स्टाईल. ओके, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि 2 नंबरचे जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर भावना एडिटच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हे जे नाव आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. ओके, हे झाल्यानंतर भावना याला तुम्हाला कॉपी करायचं टेक्स्ट आणि जे भाऊ नाव आहे मी वरती अशा प्रकारे ॲड केलं आहे ते इथे तुम्हाला अशा प्रकारे बनवायचं आहे. ओके, तर हे झालं आपलं टेक्स्ट तयार आहे ते. ओके, टेक्स्ट तयार झाला. याची साईज थोडी कमी करूयात आपण. अशा प्रकारे ॲडजस्ट करूयात. ओके, हे झाल्यानंतर भावांनो तुम्हाला इथे काय करायचं मी सांगतो. तर भावांनो इथे बॉक्समध्ये आपल्याला फोटोज ॲड करायचे आहेत. ओके, तर तुम्हाला इथे ऑलरेडी बॉक्स दिलेले आहेत. वरती भावांनो इथे तुम्हाला डेट PNG डेट इथे तुम्ही टाकू शकता. तर इम्पोर्टच्या ऑप्शनवरती जातो आणि जे 2 फोटोज आहेत ते मी इथे ॲड करणार आहे. तर पहिला फोटो हा आहे. तर इथे तुम्हाला झूमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे झूम करायचे आणि फोटो जो आहे तो आपल्या बॉक्सच्या अशा प्रकारे तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर भावना इथे झूम करायचं आहे. ओके, वरती झूमचं ऑप्शन भेटून जाईल. तर हे झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे बॉक्समध्ये ही जी इमेज आहे ती ॲड करून घ्यायची आहे. तर नीट काळजीपूर्वक बघा कशा प्रकारे ॲड करतोय. तर क्रॉपच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि खालून जेवढा पार्ट आपला इमेजमध्ये येत नाही तो तेवढा अशा प्रकारे तुम्हाला क्रॉप करायचा आहे. ओके, क्रॉप केल्यानंतर इथे तुम्हाला पोझिशनच्या ऑप्शनवरती जायचं आहे. मूव्ह आहे एकदम कमी करायचं आहे आणि अशा प्रकारे हे झाला आपला बॉक्समध्ये फोटो सेट. ओके, तर पहिला फोटो झाला सेट. भावनो आता दुसरा करायचा आहे. तर दुसरा फोटो मी इथे ॲड करून घेत आहे. सॉरी, दुसरा झाला. ऑलरेडी व्हाईट बॅकग्राऊंड आहे त्याच्यामुळे मी असाच ॲड करत आहे इथं. ओके, ॲड केल्यानंतर हे जे टेक्स्ट आहे भावनो तुम्हाला अशा प्रकारे ते ॲडजस्ट करायचे. ओके, तर भावनो ही झाली आपली PLP फाईल एकदम तयार झालेली आहे. तर भावनो ही जी आहे तुम्हाला सेव्ह करायचं हे बॅनर. तर तुम्हाला वरती 3 डॉटवरती जायचं, एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि अल्ट्रावरती म्हणजेच जे डेमसेन्स आहे ते अल्ट्रावरती आणि फॉर्मॅट PNGमध्ये आणि शेवटी गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि भावनो आपला जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो थंबनेल PLP वरती येणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला 5हून अधिक PLP फाईल थंबनेलच्या दिलेल्या आहेत. तर भावनो आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा भावनो आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांना सुद्धा यामध्ये अशा प्रकारे एडिटिंग शिकण्यास मदत होईल. तर चला भावनो, भेटूयात अशाच इंटरेस्टिंग आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मला गर्व आहे मी आहे मराठा. मला गर्व माझे शिवाजी राजेचा. मला गर्व माझे मराठी मातीचा. मला गर्व